Good morning students. Today we are going to learn third standard science subject 6 number chapter living and non-living things. Last videos we learned some points from this chapter. Now we learned no living things grow, living things need food and water, living things move, living things breathe. We learned this point in last video. Now today we are going to learn the next point. Next points. First point we see here, living things produce. Living things produce म्हणजे सजीव जे आहेत ते आपल्याप्रमाणे दुसरा सजीव काय करतात, निर्माण करतात. पहा, लिव्हिंग थिंग्स कॅन प्रोड्यूस मोर ऑफ देअर काइंड. द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग मोर ऑफ वन्स काइंड इज कॉल्ड रिप्रोडक्शन. लिव्हिंग थिंग्स कॅन प्रोड्यूस मोर ऑफ देअर काइंड. आता जे लिव्हिंग थिंग्स असतात, जे सजीव असतात, ते काय करतात, आपल्यासारखा दुसरा सजीव निर्माण करतात. त्यांनाच आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन, प्रजनन. ओके, त्यांच्यामध्ये प्रजनन क्षमता असते आपल्यासारखा दुसरा सजीव निर्माण करण्याची. Animals like cows, goats, dog and goats give birth to babies. Human beings also give birth to babies. Now listen, here is the animals like cows, cats, dogs and goats give birth to babies. Human beings also give birth to babies. जे ॲनिमल्स असतात, काऊज किंवा कॅट्स असतात किंवा डॉग्स असतात किंवा गोट्स असतात, गोट्स असतात, ते काय करतात, आपल्यासारखा दुसरा काय करतात, सजीव निर्माण करतात. म्हणजे बेबींना काय करतात, जन्म देतात. ह्युमन बीइंग्स ऑल्सो गिव्ह बर्थ टू बेबीज. आता जे ह्युमन बीइंग, जे आपण मानव आहोत, ते सुद्धा काय करतात, आपल्यासारखा दुसरा काय करतात, सजीव निर्माण करतात. बर्ड्स, फिशेस, इन्सेक्ट, लिझार्ड ले एग्स. आता जे पहा, बर्ड जे आहेत, जे पक्षी आहेत किंवा फिश मासे आहेत किंवा इन्सेक्ट जे कीटाणू वगैरे आहेत किंवा लिझार्ड जे आहेत, ते काय करतात, एग्स घालतात. आफ्टर अ फ्यू डेज एग्स हॅच अँड बेबीज कम आउट. तर काही दिवसानंतर ते काय करतात, जे एग्ज आहेत ते हॅच करतात, घोळतात आणि त्याच्यापासून काय होतात, बेबी निर्माण होते. Most plants have seeds that give rise to new plants. Some plants can also be grown from their stems, roots or leaves. आता जे प्लांट्स असतात पहा, त्याच्यापासून काय होतं, दुसरे सीड्स म्हणजे बी जर काय केले आपण लावली तर त्याच्यापासून नवीन काय होतं, प्लांट्स तयार होतं. तर काय काय वेळेस काय होतं, त्याच्या ज्या फांद्या आहेत, स्टीम्स आहेत किंवा जे रूट्स आहेत, जी मुळं आहेत किंवा लीव्ज आहेत, त्याचे जे पान आहेत, त्याच्यापासून सुद्धा काय होतात, वनस्पती येतात. नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट रिप्रोड्यूस. आता पहा, नॉन लिव्हिंग थिंग्स आपल्यासारखं दुसरा सजीव निर्माण करू शकत नाही. मीन्स लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस. वी सी नो लिव्हिंग थिंग्स कॅन प्रोड्यूस more of their kind. The process of producing more of one's kind is called reproduction. Now listen, here is the animals like cows, dogs and goats give birth to babies, and also human beings gives birth to babies. Now listen, then birds, then fishes, then insect, lizard, they lay eggs and after a few days eggs hatch and babies come out. And now listen, most plants have seeds that give rise to new plants, and some plants can also be grown from their stems, roots or leaves. But non-living things do not reproduce. परंतु नॉन लिव्हिंग थिंग्स आपल्यासारखा दुसरा सजीव निर्माण करू शकत नाहीत. See the next point, living things have a lifespan. Living things have a lifespan. See, all living things live up to a certain age called the lifespan. The lifespan of a dog is 10 to 12 years. A butterfly lives for around 20 to 30 days. आता पहा, लिव्हिंग थिंग्स हॅव अ लाईफस्पॅन. तर ह्या लिव्हिंग थिंग्सना, ह्या सजीवांना काय असतो, वयोमर्यादा असते किंवा कालावधी
जगण्यासाठी काय असतो, कालावधी असते किंवा वयोमर्यादा असते. तर ऑल लिव्हिंग थिंग्स लिव्ह अप अ सर्टन एज कॉल्ड द लाईफ स्पॅन. आता जे सजीव जगतात, जेवढे वर्ष जगतात त्याला आपण काय म्हणतो, लाईफ स्पॅन. पहा, द लाईफ स्पॅन ऑफ अ डॉग इज 10 to 12 इयर्स. आता जे डॉग्स असतात त्यांचं वयोमर्यादा किती असते, त्यांची जगण्याचा कालावधी किती असतो, तर 10 to 12 इयर्स असतो. तर पहा, जे बटरफ्लायज आहेत त्यांचा जगण्याचा कालावधी किती दिवस असतो, तर 20 to 30 डेज असतो. Now listen, non-living things do not usually have a lifespan. आता जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, ज्या निर्जीव वस्तू आहेत, तर त्यांना काय नसतो, जगण्याचा कालावधी किंवा वयोमर्यादा अशी निर्धारित नसते. वी अंडरस्टँड नो लिव्हिंग थिंग्स हॅव अ लाईफ स्पॅन. तर पहा, ज्या लिव्हिंग थिंग्स असतात त्यांना काय असतो, लाईफ स्पॅन असतो, वयोमर्यादा असते किंवा कालावधी जगण्यासाठी असतो. त्यालाच आपण लाईफ स्पॅन म्हणतो. जो कालावधी त्यांचा जगण्याचा असतो त्यालाच लाईफ स्पॅन म्हणतो. तर जे डॉग्स असतात ते 10 to 12 इयर्स काय करतात, जगतात. तर जे बटरफ्लायज आहेत त्या 20 to 30 डेज फक्त जगतात. तसे जे निर्जीव आहेत म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना काय नसतो, लाईफ स्पॅन हा नसतो. सी द नेक्स्ट पॉइंट, लिव्हिंग थिंग्स कॅन फील चेंजेस इन द सराउंडिंग. Living things can feel changes in the surrounding. Living things can feel changes in their surrounding. आता जे पहा, जो सभोवतालचा परिसर आहे, सराउंडिंग जे आहे त्याच्यामध्ये काय होतात, लिव्हिंग थिंग्स कॅन फील चेंजेस. त्यांच्या भावनेमध्ये काय होतं, फरक पडत जातो. पहा, फिलिंगमध्ये काय होतं, चेंजेस होत जातात. ॲनिमल कॅन सी विथ देअर आईज, स्मेल विथ देअर नोज, हेअर विथ देअर इयर्स, taste with their tongue and touch and feel with their skin. Now listen, animal can see. Okay, animal can see with their eyes. जे animals असतात ते आपल्या डोळ्यांनी पाहू शकतात. Smell with their nose, स्मेल करू शकतात आपल्या नोजनी. Hear with their ears, ऐकण्यासाठी इयरचा उपयोग होतो त्यांना. पहा, टेस्ट विथ देअर टंग, चवीसाठी त्यांच्या टंगचा, जिभेचा काय होतो, उपयोग होतो. अँड टच अँड फील विथ देअर स्किन. आता पहा, टच, स्पर्श करण्यासाठी त्यांना आपल्या स्किनचा उपयोग होतो. प्लांट कॅन ऑल्सो फील चेंजेस अराउंड देम. द मिमोसा प्लांट और टच मी नॉट प्लांट क्लोजेस इट लिव्स व्हेन टचड. सी हिअर, द प्लांट कॅन ऑल्सो फील चेंजेस अराउंड देम. आता प्लांट्समध्ये सुद्धा काय दिसतं आपल्याला, चेंजेस दिसतात. पहा, द मिमोसा प्लांट और टच मी नॉट प्लांट क्लोजेस इट्स लिव्स व्हेन टचड. आता जी टच मी नॉट प्लांट किंवा मिमोसा जो प्लांट्स आहे ते काय करतात, आपल्या स्पर्शाने काय करतात, आपला जर लाजाळू, टच मी नॉट प्लांट मीन्स लाजाळू वनस्पती, जेव्हा आपण त्यांना टच करतो तेव्हा त्या काय करतात, आपल्या लिव्स बंद करतात. आणि जेव्हा आपण आपला स्पर्श त्यांना लावायचा बंद करतो तेव्हा त्या काय करतात, आपल्या लिव्स ज्या आहेत त्या ओपन करतात. मीन्स लिव्हिंग थिंग्स कॅन फील चेंजेस इन सराउंडिंग. Living things can feel changes in surrounding. Animals can see with their eyes, smell with their nose, hear with their ears, taste with their tongue, and touch and feel with their skin. Then plant can also feel changes around them. The mimosa plant or touch me not plant closes its leaves when touched. Now listen, see the next point. Living things give out waste products. Living things give out waste product. आता पहा, ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत त्या आपल्याला नको असेल ते वेस्ट प्रोडक्ट्स काय करतात, बाहेर टाकतात. अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम वर्क ऑल द टाइम. इट्स बॉडी परफॉर्म्स मेनी फंक्शन्स. व्हाईल द बॉडी वर्क्स इट प्रोड्युसेस सेव्हरल वेस्ट प्रोडक्ट्स. Waste is harmful to a living organism, which is why all kinds of living organisms remove waste from their body.
सी हिअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम वर्क ऑल टाइम. ज्या लिव्हिंग थिंग ज्या आहेत त्या वर्क ज्या आहेत त्या काय करतात, ऑल टाइम करत असतात. इट्स बॉडी परफॉर्म्स मेनी फंक्शन. त्यांच्या ज्या बॉडी आहेत ते वेगवेगळी काय करत असतात, कार्य करत असतात. पहा, while the body works it produces several waste products. जेव्हा ते काय करत असतात, वर्क करत असतात, तेव्हा इट प्रोड्यूस सेव्हरल वेस्ट प्रोडक्ट. तर त्यांच्यामध्ये काय होतात, वेस्ट प्रोडक्ट्सचे निर्माण होतात. वेस्ट इज हार्मफुल टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता हे जे वेस्ट प्रोडक्ट्स आहेत ते कसे असतात, हार्मफुल असतात, धोकादायक असतात ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला. विच इज वाय ऑल काइंड्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिमूव्ह वेस्ट फ्रॉम देअर बॉडी. म्हणूनच त्या काय करतात, ज्या वेस्ट झालेले जे वेस्टेज असतं ते त्यांच्या बॉडीमधलं ते काय करतात, बाहेर टाकतात. जे सजीव असतात ते काय करतात, काम हे करत असतात. बॉडी त्यांच्या ऑल बॉडीज पार्ट्स हे काय करतात, काम करत असतात. परंतु जेव्हा ते काम करत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये काय निर्माण होतं, वेस्ट प्रोडक्ट्स निर्माण होतं आणि ते त्यांच्या बॉडीसाठी कसं असतं, घातक असतात. म्हणून ते काय करतात, ह्या ज्या वेस्ट प्रोडक्ट्स आहेत ते आपल्या बॉडीतून ते काय करतात, बाहेर टाकतात. देन ह्युमन बीइंग्स, यू ऑल्सो, फॉर एक्झाम्पल ह्युमन बीइंग्स, यू अंडरस्टँड नो. देन सी, देन नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट गिव्ह आउट वेस्ट प्रोडक्ट. आता नॉन लिव्हिंग थिंग जे आहेत, निर्जीव ज्या वस्तू आहेत, त्यांना वेस्ट प्रोडक्ट त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही. मीन्स यू अंडरस्टँड नो, लिव्हिंग थिंग्स गिव्ह आउट वेस्ट प्रोडक्ट. अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम वर्क ऑल द टाइम. इट्स बॉडी परफॉर्म मेनी फंक्शन्स. व्हाईल द बॉडी वर्क्स it produces several waste product. Waste is harmful to a living organism, which is why all kinds of living organism remove waste from their body, and non-living things do not give out waste product. Now listen, see the next point, care for plants and animal. केअर फॉर प्लांट्स अँड ॲनिमल. आता काळजी पहा प्लांटची आणि ॲनिमलची कशी घ्यायची आहे. नाव यू नो दॅट प्लांट्स अँड ॲनिमल ऑल्सो हॅव अ लाईफ अँड लाईक ह्युमन दे ऑल्सो फील हर्ट इफ नॉट लव्ड अँड केअर्ड फॉर. हेन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू केअर फॉर देम. विदाउट देम इवन ह्युमन बीइंग्स कॅनॉट सर्वाइव्ह. नाव यू नो दॅट प्लांट्स अँड ॲनिमल ऑल्सो हॅव लाईफ. तुम्हाला माहितीच आहे प्लांट आणि ॲनिमल ह्यांना सुद्धा काय असते, आपली त्यांना सुद्धा लाईफ असते, जीवन असतं. अँड लाईक ह्युमन दे ऑल्सो फील हर्ट इफ नॉट लव्ड अँड केअर्ड फॉर. आणि त्यामुळेच आपण मानव काय करतो, त्यांची काळजी घेत नाही, त्यांना हर्ट करतो. हेन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू केअर फॉर देम. आणि म्हणूनच महत्त्वाचं आहे की त्यांची काय केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. Without even them human beings cannot survive. Without them even human beings cannot survive. म्हणजे ही जी काळजी आहे ती कोणी घेतली पाहिजे, जे ह्युमन बीइंग्स, आपण जे मानव आहोत यांनी काय केली पाहिजे, जे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत त्यांची काय केली पाहिजे, काळजी केली पाहिजे. त्यांच्याशी काय केलं पाहिजे, काळजीनेच वागलं पाहिजे. कारण त्यांचं सुद्धा काय आहे, जीवन आहे, लाईफ आहे. सी देन फर्स्ट पॉइंट हिअर, केअर फॉर प्लांट्स. आता मग प्लांटची काळजी कशा पद्धतीने घ्यायची. वॉटर इन प्लांट्स फ्रॉम टाइम टू टाइम. आता जे प्लांट्स आहेत, ज्या वनस्पती किंवा झाडे वगैरे आहेत त्यांना काय करायचं, वेळेवरती पाणी द्यायचं. इन्शुरिंग दे गेट ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ सनलाईट. आता त्यांना कशाची गरज असते, सूर्यप्रकाशाची गरज असते. जेव्हा आपण प्लांट्स वगैरे लावतो तेव्हा वेळेवरती त्यांना पाणी द्यायचं. त्यांची जी रोपं वगैरे आहेत ते कशामध्ये ठेवायची, सूर्यप्रकाशामध्ये ठेवायची. पहा, ॲडिंग फर्टिलायझर्स अँड मॅन्युअर ॲज अँड व्हेन नीडेड. पहा, जेव्हा खतांची वगैरे गरज असते, मॅन्युअरची किंवा फर्टिलायझरची जेव्हा गरज असते तेव्हा वेळेवरती त्यांना देणे. नॉट प्लकिंग फ्लावर्स अँड लीव्स अननेसेसरली. आता जेव्हा गरज नसते तेव्हा काय करायचं नाही, जे फ्लावर्स आहेत, जी फुलं वगैरे आहेत किंवा पाने जी आहेत ते तोडायची नाहीत.
You understand, no? Care for plants, watering plants from time to time. Second point, C, ensuring they get adequate amount of sunlight, adding fertilizers and manure as and when needed, not plucking flowers and leaves unnecessarily. And C, care for animals. Okay, means you understand, no? Care for plants. Now see the next point, care for animals. Do not hurt animals. Do not hurt animals. Animals ना जे प्राणी वगैरे आहेत त्यांना दुखवायचं नाहीये. Do not tease animals. त्यांना चिडवायचं वगैरे नाहीये. Take care of pet animals by taking care of their hygiene and proper nutrition. Also take them to a veterinary doctor from time to time. Take care of pet animals. जे पाळीव प्राणी वगैरे असतात त्यांच्या खाण्याकडे, ओके, त्यांच्या तब्येतीकडे किंवा खाण्याकडे काय केलं पाहिजे, आपण लक्ष दिलं पाहिजे. वेळोवेळी काय केलं पाहिजे, जे डॉक्टर्स आहेत, व्हेटरनरी डॉक्टर्स जे आहेत, जे जनावरांचे डॉक्टर्स वगैरे आहेत, त्यांना काय केलं पाहिजे, त्यांना दाखवलं पाहिजे. मीन्स केअर फॉर ॲनिमल्स. सी, डू नॉट हर्ट ॲनिमल्स, डू नॉट टीज ॲनिमल्स, take care of pet animals by taking care of their hygiene and proper nutrition. Also take them to a veterinary doctor from time to time. अशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, प्लांटची आणि ॲनिमलची काय केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. नाव लिसन, केअर फॉर प्लांट्स अँड ॲनिमल्स. नाव यू नो दॅट प्लांट्स अँड ॲनिमल also have life, and like human they also feel hurt if not loved and cared for. Hence it is very important to care for them. Without them even human beings cannot survive. Now listen, care for plants, watering plants from time to time, ensuring they get adequate amount of sunlight, adding fertilizers and manure as and when needed, not plucking flowers and leaves unnecessarily. Now listen, care for animals. Do not hurt animals. Do not tease animals. And take care of pet animals by taking care of their hygiene and proper nutrition. Also take them to a veterinary doctor from time to time. Now listen, in these videos we learned living things reproduce. Which point we learned? Living things reproduce. Living things have a lifespan. Living things can feel changes in surrounding. Living things give out waste products and care for plants and animals. Okay, I think you understand it. Thank you.